आपण थेट संभाजीनगरमध्ये जाऊयात। प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्याशी जोडले गेलेत। सचिन, दृश्यांमध्ये तर आम्हाला पाहायला मिळते पोलीस अधिकारी तिथे पोहोचतात, कर्मचारी आहेत आणि सूचना दिल्या जातात, नियोजन केलं जातंय। काय नेमकी सध्याची परिस्थिती? आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि जी बदलापूरची घटना होती त्या घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी महिलांनी अशा पद्धतीने भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात येत आहे की जो बदलापूरचा नराधम आहे त्याला तातडीने फाशी द्या अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे। आपल्यासोबत आपण या ज्या महिला या ठिकाणी आमदार अतुल सावे हे देखील दाखल झालेले, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। या महिला आहेत, त्यांची काय प्रतिक्रिया, काय मागण्या आहेत? आमची एकच मागणी आहे, ज्या नराधमाने अत्याचार केलाय त्याला फाशी झालीच पाहिजे, अत्याचाराला फाशी झालीच पाहिजे, नराधमाला फाशी झालीच पाहिजे, हीच आमची एकमेव मागणी आहे। आमदार अतुल सावे आहेत। झाला ज्या चिमुकलीवर अत्याचार झाला त्याला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हे प्रकरण चालून जे आरोपी आहेत त्यांना ताबडतोब फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे, याकरता आमचे निदर्शन पाहिलं की फाशी देण्यात यावी त्या नराधमाला, या प्रमुख मागणीसाठी हे सर्व आंदोलन सुरू आहे। आणि आज आपण पाहिलं याच परिसरामध्ये आता महाविकास आघाडीचं देखील आंदोलन सुरू होणार आहे। जी, निश्चित सचिन, एकंदरीत ही होणारी घोषणाबाजी आम्ही पाहू शकतोय कशा पद्धतीने वातावरण सध्या तिथे आहे हे लक्षात येत आहे। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी। आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना दृश्य दाखवूयात। संभाजीनगर आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणची ही दृश्य आहेत, ज्या ठिकाणी भाजपचं सध्या आंदोलन सुरू आहे तिथली आपण दृश्य एकीकडे बघतोय, तर दुसरीकडे कोल्हापुरात सुद्धा फलकबाजी केलेली आहे। एकंदरीत महिला अत्याचाराच्या ज्या काही घटना घडतात त्या सगळ्याचा निषेध करण्यासाठी म्हणून हे आंदोलन केलं जातंय आणि काळ्या फिती लावून हे आंदोलन संपूर्ण राज्यभरात केलं जातंय। महाविकास आघाडीकडून हे पाऊल उचललं गेलेलं आहे। आंदोलनाचं हत्यार उपसलंय। आधी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, मात्र कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर ती मागे घेतली गेली।